नमस्कार। इस वक्त हम मौजूद हैं मुंबई के कुर्ला डेयरी इलाके में, जहां पर आज जो कुर्ला पूर्व के आमदार मंगेश कुडालकर जी पहुंचे हैं। जो कुर्ला डेयरी में जो झाड़ जो आप देख रहे हैं हमारे कैमरे के माध्यम से, जिसका आज नंबरिंग करना, इस पर मार्क किया जाएगा कि कितने झाड़ यहां पर जो मौजूद है और उसका जो पर्यावरण है उसको किस तरीके से बचाया जाए। इसके लिए आज यहाँ पर स्थानिक कुर्ला पूर्व के आमदार मंगेश कुडालकर जी द्वारा यहाँ पर उसका नंबरिंग किया जाना है और वो खुद यहाँ पर मौजूद है इस कार्य को करने के लिए। आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। सर काय सांगाल, आज नोंदणी करता एकत्रित आपण काय सांगाल? आज या ठिकाणी मातृदुग्ध शाळा जी आपली आहे त्या शाळेवरती जी मोकळी जागा आहे, त्या मोकळ्या जागेवरती जी 800 ते 900 झाडं आहेत त्याचं सर्वेक्षण आणि संरक्षण अशा दोन्ही गोष्टी आणि संवर्धन हे जपलं झालं पाहिजे। नेरूरवासियांची, नागरिकांची सर्वांची मागणी आहे आणि त्यानुसार आपण या ठिकाणी आज झाडांवरती अंक टाकून, नंबर टाकून आपण या सर्वेक्षणाला सुंदर सुरुवात केलेली आहे। आणि जेव्हा सर्वेक्षण होईल त्यावेळी त्याचं निश्चितपणाने संवर्धनसुद्धा आणि संरक्षणसुद्धा आपण करण्याचा एक प्रयत्न आम्ही सर्व नागरिक ह्या ठिकाणी करणार आहोत। आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं इथे जरी कोणीही काही राजकारण करण्याचा प्रयत्न केला तरी तो आता मला वाटतं यशस्वी होणार नाही। काल परवा इथे बरेच जण येऊन गेले, पण ते फक्त राजकारण करण्यासाठी आले होते विविध झेंड्यांखाली। पण आम्ही एकच सर्व नागरिक म्हणून, या नेरूरचे नागरिक म्हणून आज ह्या ठिकाणी आलेलो आहोत। आणि निश्चितपणानं आज ह्या जी आपला हरित संपूर्ण हा परिसर आहे त्या परिसराला तसाच कायम तो परिसर तसाच राहायला पाहिजे। इथे बॉटनिकल गार्डन किंवा एक चांगल्या प्रकारे क्रीडा संकुल झालं पाहिजे, या दृष्टीने माझा प्रयत्न गेल्या 2-2.5 वर्षापासून आहे। आणि निश्चितपणानं सरकारने सुद्धा मला त्याची हमी दिलेली आहे। निश्चितपणानं मला वाटते की निश्चितपणे मी या सर्व गोष्टींमध्ये यशस्वी होईन आणि सगळ्या नागरिकांचा पाठिंबा असल्यामुळे नागरिकसुद्धा आता या विविध राजकारणाला सुद्धा कंटाळलेले आहेत। फक्त नागरिक म्हणून, मी सुद्धा एक नागरिक म्हणून जरी लोकप्रतिनिधी असलो तरी नागरिक म्हणून पहिला प्रथम मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे आणि एक जबाबदार नागरिक, स्थानिक नागरिक म्हणून। कारण आलेत ते सगळे बाहेरचे आलेत, त्यांना काही इथल्या मातीशी काही घेणं देणं नाही आहे आणि त्यामुळे मातीतलं असल्यामुळे मला निश्चितपणानं या ठिकाणी लहानपणापासून आम्ही खेळतोय, बागडतोय आणि त्याच्यामुळे इकडच्या संरक्षणाची, झाडांच्या ही जबाबदारी आमचीच आहे। इथे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर किंवा कुठलंही कोणी काही केलं तरी इथे काही एक वीट आम्ही बाहेरच्या व्यक्तींना इथे येऊन देणार नाही आणि एक वीटसुद्धा इथे आम्ही लावून देणार नाही। सर, मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झाली आणि निदर्शन केल्यानंतर तुरंत आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती, पत्रव्यवहार केलेला होता, काय झालं त्याला? मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की कुर्ल्यामध्ये ज्या प्रकारे तुम्ही ठरवाल त्या प्रकारे होईल, नागरिकांची जशी मागणी आहे तशीच होईल आणि या बाबतीमध्ये अधिवेशनानंतर एक बैठकही होईल आणि बैठकीमध्ये निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करण्याचं मला शब्द दिलेला आहे। आणि मला एक निश्चितपणे माहिती आहे मुख्यमंत्री जो शब्द देतात तो पार पाडतात आणि आम्हीसुद्धा जे करतो ते निश्चितपणाने करतो। आणि ते काल परवा जर जे काही लोक येऊन गेले ते 2 वर्ष आधीसुद्धा आले होते आणि 2 वर्ष आधी कुठे आले होते तर नाईकनगरला। आणि नाईकनगरला जेव्हा ते आपली बिल्डिंग पडली होती त्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 19 लोक मृत्युमुखी पडली होती। पण त्यावेळेला सुद्धा ते सरकारमध्ये पालकमंत्री होते, मंत्री होते, दुसरे मंत्रीसुद्धा आले होते, उद्योगमंत्री वगैरे। सगळ्यांनी घोषणा फक्त केल्या, प्रत्यक्षात कोणी काही मदत केली नाही आणि तशीच परिस्थिती परवाची सुद्धा आहे। फक्त आलेले आहेत ते फक्त राजकारण करण्यापुरते या ठिकाणी आलेले आहेत, मला फक्त विरोध करण्यासाठी आलेले आहेत। बाकी त्यांचा उद्देश यामागे काही नाही आणि त्यांचा फक्त एकच उद्देश होता, तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारे काहीतरी करून राजकारण करायचं, वातावरण पेटवायचं, हाच त्यांचा विषय आहे। पण माझा विषय एकच आहे की ह्या आपल्या स्थानिक नागरिकांना योग्य न्याय दिला पाहिजे। 2 वर्ष ते येऊन फक्त आश्वासन देऊन गेले, पण प्रत्यक्षामध्ये माननीय मुख्यमंत्री, त्यावेळी मुख्यमंत्री नसतानासुद्धा त्यांनी प्रत्येक कुटुंबियांना 5-5 लाख रुपयाची मदत केलेली आणि त्याचबरोबर तात्काळ त्या ठिकाणी का PWRची जमीन असल्यामुळे तात्काळ आपण GR काढून आज त्या परिसराची पुनर्विकास करण्यासाठी भूमिपूजनसुद्धा संपन्न झालं आणि बाकी सर्व परमिशनसुद्धा त्यांना मिळायला लागलेले आहेत। आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं हे काम करणारं सरकार आहे, आम्ही जो शब्द देतो तो पूर्ण करतो। आज जे झाडांचं सर्वेक्षण झालेलं आहे, निश्चितपणाने झाडं टिकवायची आहे आणि पुढेसुद्धा त्याच प्रकारे ती वाढवायची ही जबाबदारी आमची आहे। या झाडांबरोबरच आम्ही आता स्वच्छता मोहीमसुद्धा ह्या परिसराची हाती घेतलेली आहे आणि तीसुद्धा आम्ही स्वतःच करत आहोत, सगळे नागरिक मिळून करत आहोत आणि निश्चितपणानं या परिसराचा कायापालट आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। नेरूरवासियांना काय मेसेज द्या? नेरूरवासी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेरूरवासी आम्ही संपूर्णपणे राजकारण विसरून, सर्व पक्ष विसरून आज या ठिकाणी पक्षविरहित, कारण आपल्याला इथे राहायचं एक मोकळा श्वास आहे
आणि या ठिकाणी आम्ही जसं जंगल ह्या ठिकाणी आहे ते जंगलच त्या ठिकाणी राहावं अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि ती मागणी आपण सर्व मी सरकारच्या चरणी त्या ठिकाणी सुद्धा मी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत जंगल तसंच राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आपण जे काय करता येईल ते सर्व मी या ठिकाणी करायला तयार आहे. मंगेश जी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हां ओके. मी नवीन टिळक नगरमधून आहे, स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये. साहेबांनी आज जो इथे उपक्रम सुरू केला आहे, जे ॲक्च्युली आपल्याला वनसंवर्धनाची गरज आहे. हे जंगल असंच राहावं, हा सर्वांचा ऑक्सिजन आहे, इकडनंच आपल्याला मिळणार आहे. उद्या म्हणजे आपण जे आज इतके वर्षात भोगतो आहेत त्याचे परिणाम आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता दिसायला लागलेत. पण साहेबांनी हा खूप छान उपक्रम घेतला हाती आणि आम्ही सर्व नगर, नेहरू नगर आणि नवीन टिळक नगर सर्व साहेबांच्या सोबत आहोत. जय महाराष्ट्र. साहेब तुम्ही काय सांगा? आत्ताची सध्याची परिस्थिती जर पाहिली तर आपल्याला सर्वांनाच अनुभव येतो आहे. एवढी पाणी टंचाई आहे, पाऊस पडत नाही आणि एक झाड वाढायला हजारो वर्ष लागतात. तोडायला मात्र अगदी 1-2 मिनिटात पण आपण ते कट करू शकतो. पण मग आपल्याला मिळणारा ऑक्सिजन किंवा आपल्याला जर पाण्याची पातळी जर वाढवायची असेल जमिनीतली तर हे वृक्ष जी तोडणी आहे ती थांबायलाच पाहिजे. तरच आपल्याला नवीन पर्याय म्हणजे पर्यावरण रक्षण आपण करू शकू. काय सांगाल? आता तुम्ही बघाल इकडे, तुम्ही आलेला कॅमेरा फिरून, की हा परिसर हा निसर्ग सौंदर्याने किती नटलेला आहे, किती मोठी मोठी वृक्ष आहेत इकडे. आणि गेल्या 3 वर्षापासून स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर इकडे नैसर्गिक संवर्धन व्हावं यासाठी पाठपुरावा करतात. याच्यामध्ये काही गोष्ट कुठली लपलेली नाही किंवा काय याच्यात राजकारण नाही आहे. त्यांचा पाठपुरावा आहे, स्थानिक जनतेचा. त्यांच्याबरोबर संपूर्ण आम्ही त्यांच्या मागे आहोत उभे. इथे बॉटॅनिकल गार्डन झालंच पाहिजे, ही मंगेश कुडाळकरची जी मागणी होती, जी गेल्या 3 वर्षापासून त्यांनी लावून ठेवलेली आहे. प्रत्येक या संबंधित डिपार्टमेंटला, खात्याला त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. अलीकडेच आम्ही पण पत्र दिलेली आहेत शिवकेबल सेना म्हणून. मंगेश कुडाळकर साहेबांनी पण बैठका घेतलेल्या आहेत. जे दूतविकास मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील, योग्य ठिकाणी मिटिंग झाली पाहिजे. या गोष्टीत राजकारण होता कामा नये. चळवळ करायला काहीही आमची मनाई नाही, पण चळवळीत तुम्ही राजकीय वळवळ करू नका. तर जी काय राजकीय वळवळ चाललेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. त्याबाबत आम्ही थोडेसे नाराज आहोत. मंगेश कुडाळकर यांनी पहिल्या दिवसापासून जनतेचं हित आणि जनतेतल्या मनातल्या गोष्टी लक्षात ठेवून याबाबत पाठपुरावा केलेला आहे. GR यायच्या अगोदरपासून. GR अलीकडे 10 जूनला आला, पण आमचं काम पहिल्यापासून चालू आहे. तर याच्यामध्ये काही नाही. नागरिकांनी याबाबत कुठलंही राजकारण बळी पडू नये, अपप्रचाराला बळी पडू नये. इथे निसर्गाचं संवर्धन 100% होईल. बॉटॅनिकल गार्डनच होईल. लहान मुलांना, वृद्धांना खेळण्यासाठी जे काय आम्हाला पाहिजे या गोष्टी हवेत त्या सगळ्या गोष्टी आवश्यक करून घेतील. मंगेश कुडाळकर बाबतीत एवढं सांगू शकतो की एखादा विषय त्यांनी हातामध्ये घेतला, तो विषय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करत राहतात. नेहरू नगरच्या 56 वसाहतींचं प्रकरण तुम्हाला माहिती असेल. उपविभाग प्रमुख असताना त्यांनी हा मुद्दा उचलला होता, मोठी आंदोलनं केली. पण जेव्हा आमदार झाल्यानंतर प्रामुख्याने पहिल्यांदा त्यांनी हा प्रश्न मिटवला.